शरद पवारांना मोठा धक्का. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक. जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मराठी भूमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना पूर आला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का? शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार का? की या भेटीमागे वेगळंच राजकीय गणित आहे? चला संपूर्ण घडामोड समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील काही आमदारांमध्ये अस्वस्थता चर्चा सुरू आहेत. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याची भावना काही आमदारांनी व्यक्त केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे पक्षात पुढे काय करायचं याबाबत अनेक बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. याच काळात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान इतर काही महत्त्वाचे नेतेही उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट होती की त्यामागचं मोठं राजकीय समीकरण होतं, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. या भेटीनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, जयंत पाटील भाजपमध्ये जाणार का? कारण याआधीही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा अनेक वेळा रंगल्या होत्या, मात्र प्रत्येक वेळी त्यांनी त्या फेटाळल्या. आता पुन्हा त्याच चर्चांना जोर आला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाची परिस्थिती सोपी नाही. 2023मध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर शरद पवारांनी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत जयंत पाटीलसारखा मोठा नेता वेगळी भूमिका घेतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र दुसरी बाजूही समजून घेणं महत्त्वाचं आहे. राजकारणात प्रत्येक भेट म्हणजे पक्षांतर असतंच असं नाही. अनेक वेळा विकासकामी, प्रशासकीय प्रश्न आणि इतर राजकीय विषयांवरही विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. त्यामुळे केवळ एका भेटीवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढणार योग्य ठरणार नाही. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की सध्या महाराष्ट्रात अनेक नवीन राजकीय समीकरणं तयार होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुढील विधानसभा निवडणूक आणि बदलतं राजकारण लक्षात घेऊन प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक भेट, प्रत्येक विधानाला वेगळा अर्थ दिला जात आहे. दरम्यान जयंत पाटील किंवा शरद पवार यांनी भाजपमध्ये जाण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. भाजपकडूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून सध्या सुरू असलेल्या चर्चा या मुख्यतः राजकीय अंदाज किंवा माध्यमांमध्ये असलेल्या माहितीवर आधारित आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. पुढील काही दिवसात या चर्चेचं रूपांतर मोठ्या राजकीय निर्णयात होतं का, की हा केवळ राजकीय संवाद होता, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर भविष्यात जयंत पाटील वेगळी भूमिका घेणार तर त्याचा सर्वात मोठा परिणाम शरद पवार गटावर होऊ शकतो. पण जर ते पक्षातच राहिले तर सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल. आता सर्वांच्या नजरा पुढील काही दिवसांतील घडामोडी आहेत. जयंत पाटील पुढचं पाऊल काय उचलतात, शरद पवार यांची भूमिका काय असेल आणि भाजप या संपूर्ण घडामोडीकडे कसं पाहत आहे, या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जयंत पाटील खरोखर भाजपमध्ये जाणार आहेत का, की ही केवळ राजकीय चर्चा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.